व्हिडिओमध्ये तुम्ही जे झाड पाहताय ते ड्रॅगन फ्रूटचं आहे. साधारण 1.5 वर्षापूर्वी आपण हे ड्रॅगन फ्रूट या ठिकाणी लावलं होतं. आणि विशेष म्हणजे या ड्रॅगन फ्रूटची मॅच्युअर काडी आपण लावलेली नाही. म्हणजे साधारण आपण ज्यावेळेस एखाद्या रोपाची लागवड करतो किंवा ड्रॅगन फ्रूटची लागवड करायची असते, त्यावेळेस आपण मॅच्युअर काडी म्हणजे ज्या झाडाला फळ आलेलं आहे त्या झाडाची फांदी आपण आणून या ठिकाणी जमिनीत लावली पाहिजे. त्यावेळेस आपल्याला लवकर फळधारणा होते आणि ते झाड मॅच्युअर असल्यामुळे त्यात सगळ्याच प्रॉपर्टी म्हणजे थोडक्यात वेदर रेजिस्टन्स, ज्याला आपण म्हणतो की रोगप्रतिकारक्षमता झाडामध्ये पूर्णपणे डेव्हलप झालेली असते. फळांची क्वालिटी चांगली येते. पण आपण घरगुती हे झाडाचं ट्रायल घेण्यासाठी रोप लावलं होतं, त्याच्यामुळं आपण या गोष्टींचा विचार केलेला नाही. त्याच्यामुळे या झाडाला 1.5 वर्षानंतर किंवा 2.25 वर्षानंतर फळ आलेलं आहे. तर मित्रांनो, आपण एका बागेची छाटणी चालली होती शेजारी. तिथून आपण हे बागेचे स्टेजिंग लेवलला आलेल्या बागेची छाटणी चालू असताना त्यातल्या आपण 2-3 काड्या आणल्या होत्या. अशा ज्या स्टिक दिसतात ह्या, अशा काड्या आणल्या होत्या आणि त्या 2 काड्या जमिनीत लावून दिल्या. त्या 2 झाडांचं आज एवढं मोठं रोप झालेलं आहे. आता या ठिकाणी याच्यावरती फळं लागलेली दिसत आहेत आपल्याला. झूम करून दाखवतो तुम्हाला. हे जे फळ आहे हे फ्लॉवरिंग झाल्याच्या नंतर हे फूल जे आहे हे सुकून गेलं आहे आणि हा जो देठ आहे त्या फुलाचा, ह्याचंच मोठं फ्रूट तयार होणार आहे. म्हणजे ड्रॅगन फ्रूट जे असतं तो हा फुलाचा देठ आहे. पाहू शकता या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 8 9 या झाडावरती 9 फळे लागलेली आहेत आणि ही सी व्हरायटी आहे. जे ड्रॅगन फ्रूट आतमध्ये पण गुलाबी कलरचं निघणार आणि वरून पण गुलाबी कलरचं होणार आहे. तर ड्रॅगन फ्रूटबद्दल काय तुम्हाला शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, तुम्हाला रिप्लाय दिला जाईल. धन्यवाद.